स्वागत आहे तुमचं एस ओम बेकरी चॅनलमध्ये। आज आपण मस्त एक कढीची रेसिपी पाहणार आहोत, जी तुम्हाला खूप जास्त आवडेल। व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा। इथे एक मी बाउल घेतले, त्यामध्ये मी 1 वाटी एवढं दही घेतलेलं आहे। दहीला आपण चांगलं फेटून घेऊया। याच्यामध्ये आपल्याला चांगलं स्मूथ करून घ्यायचं आहे। तुम्ही मिक्सरमध्ये पण वाटू शकता। याच्यामध्ये 2 चमच एवढं मी बेसन पीठ टाकलेलं आहे, त्याला पण आपण चांगलं मिक्स करून घेऊया। तुम्हाला एक विनंती आहे, तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझी व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। आपल्याला दही आणि बेसन हे चांगलं फेटलेलं आहे, त्याच्यामध्ये 2 वाटी आपण पाणी टाकूया आणि चांगलं मिक्स करून घेऊया। ही कढी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। ही कढी खायला खूप टेस्टी लागते आणि थोडी वेगळी पद्धत आहे। आता याला आपण चांगलं मिक्स करून घेऊया। आता आपलं हे बघा चांगलं मिक्स झालेलं आहे। जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही। आता इथे कढई मी तेल गरम करायला ठेवलं आहे। अर्धा चम्मच जिरे, अर्धा चम्मच सोप आणि पाव चम्मच मी मेथी घेतलेला आहे, ते टाकूया। गॅस मी स्लोच केलेला आहे। आता एक सुकी मिरची टाकूया। थोडे कढीपत्त्याचे पाने टाकूया। अर्धा चम्मच इथे मी मोहरी घेतलेली आहे, ती टाकूया। मोहरी आपली चांगली तडतडायला लागलेली आहे। आता आपलं सगळं चांगलं मिश्रण हे झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये थोडे मी अद्रक, लसूण, मिरची आणि धने मी कुटून घेतलेले आहे, आपण ते टाकूया। इथे 4 मिरच्या घेतलेल्या आहेत। तुम्हाला जर कमी तिखट असेल तर तुम्ही 2 मिरच्या घेऊ शकता। आता आपण याला परतूया। आपल्याला ही प्रोसेस स्लो गॅसवरतीच करायची आहे, आता आपला मसाला जळणार। आता 1 मिनिट झालेले आहे, आपला मसाला चांगला फ्राय झालेला आहे। इथे मी थोडंसं हिंग टाकत आहे। इथे मी बेसनचा वापर केलेला आहे, म्हणून इथे मी हिंग टाकत आहे। आता आपण जे मिश्रण करून ठेवलं होतं ते टाकूया। याच्यामध्ये अर्धा चम्मच एवढी मी हळद टाकलेली, तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे। तुम्ही याच्यामध्ये अर्धा चम्मच एवढी हळद टाका। आता आपण याला चांगली उकळी आणूया आणि याला सतत ढवळत राहूया, नाहीतर आपली कढी फाटू शकते। आणि अजून मी याच्यामध्ये परत एक वाटी पाणी टाकलेलं आहे। आता याला आपल्याला सारखं ढवळत राहायचं आहे, जोपर्यंत आपल्या कढीला उकळी येत नाही तोपर्यंत। आता 5 मिनिटं झालेले आहेत बघा, आपल्या कढीला मस्त उकळी आलेली आहे। आणि आपली कढी मस्त घट्ट झालेली आहे। आता आपण ही प्रोसेस 15 मिनिटं आपल्याला कमी गॅसवरच आपल्याला कढी शिजवायची आहे। आता 15 मिनिटं झालेले आहेत। आता आपण याच्यामध्ये खारी बुंदी टाकूया। आपण कढी पकोडे तर नेहमी खातो, पण आता ही बघा, ही एकदा अशी रेसिपी बनवून खूप टेस्टी होते। तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझी व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा। आता एक उकळी आणूया। आता मस्त आपल्या कढीला उकळी आलेली आहे। आता आपण इथे एक तडका देऊया। इथे तडका पॅन मध्ये मी तेल टाकलेलं आहे। त्याच्यामध्ये कढीपत्ता, 2 सुक्या लाल मिरच्या, 2 तेजपत्ता आणि थोडी अर्धा चम्मच लाल तिखट मसाला टाकलेला आहे। आता पटकन तो तडका आपण आता आपल्या कढईमध्ये टाकूया। असं केल्यामुळे आपल्या कढीला मस्त चव येते। एकदा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा। आता आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। वरतून मी कोथिंबीर टाकत आहे। तयार आहे आपली मस्त अशी कढी।
बघा किती मस्त आपली कढी झालेली आहे. तुम्ही भाताबरोबर चपातीबरोबर कशाबरोबर खाऊ शकता. मी तिच्याबरोबर बोलली नाही ना.